नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा जवळचा मित्र राहुलची कथा सांगणार आहे. ज्यावेळेस आम्ही बसलो होतो तेव्हा त्याने त्याचा हा किस्सा सांगितला होता. तो एका मित्राच्या लग्नाला गेला होता. मित्र खूप जवळचा होता. त्यावेळेस त्याची ओळख त्याचा मेकअप करणाऱ्या एका पार्लरवाल्या पूजाशी झाली आणि त्याच्या लग्नामध्ये त्यांचं चांगलंच जमलं. नंतर एक दिवशी तो तिला घेऊन बाहेर गेला आणि कसं त्याने पार्लरवाल्या पूजाला काय काय केलं आणि कसा तिला आनंद दिला, तीच कथा आज त्याने मला सांगितलेली. तर चला मग ही कथा त्याच्याच तोंडातून सांगते. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. ही घटना साधारणतः 1 वर्षापूर्वीची आहे. ज्यावेळेस माझा खूपच जवळचा मित्र सागर, त्याचं लग्न होतं. त्याच्यासाठी आम्ही परगावाला गेलो होतो. तसं म्हणायला गेलं तर तो आणि मी अगदीच पहिल्यापासूनच खूप जवळचे मित्र राहिलो आहे. आमच्या घरातल्यांचे पण चांगले संबंध आहेत आणि एकमेकांच्या चांगलेच ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कधी कधी मी त्याच्या घरी असायचो, कधी तो माझ्या घरी असायचा. तो माझ्यापासून थोडासा लांब जरी असला तरी मात्र आम्ही मनाने खूपच जवळ आहे. आम्ही कधी कधी बाहेर फिरायला गेलो किंवा काही कार्यक्रम असला सोबतच असायचो. अगदी पाहुणे रावळे सगळे म्हणायचे की तुम्ही सख्खे भाव आहेत काय, सख्या भावासारखे तुम्ही एकमेकांच्या सतत सोबत असता. सुखादुःखामध्ये काही जरी राहुलला आणायचं असलं तर त्याच्या सोबत सागर 100%च असतो. मात्र त्याचं लग्न जमलं होतं आणि लग्नासाठी आम्ही सगळी तयारी केली होती. बाहेरगावी लग्न असल्यामुळे त्याने एका मेकअपवालीला पण सांगितलं होतं, कारण की लग्नामध्ये त्यातला व्यवस्थित अगदी नटता येईल. त्यावेळेस मी म्हटलं, अरे दुसरे कशाला, मीच आहे ना, तुला लावायचे तेवढी सगळी पावडर तुझ्या तोंडाला लावतो. त्यावेळेस तो हसला आणि म्हटला, अरे मी नकोच म्हणत होतो, मात्र माझ्या घरचे कुठे ऐकतात. माझ्या आता बहिणीचा आणि आमच्या पाहुण्यांचा सगळ्याचा लग्नात मेकअप तीच करणार आहे. मी म्हटलं बरं ठीक आहे. आदल्याच दिवशी आम्ही हळदी दिवशी तिथे पोचलो होतो. तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तो खूपच लाजोळे स्वभावाचा माझा मित्र सागर आहे आणि मोजकच बोलतो. समोरचं जर व्यक्ती नवीन असेल तर मात्र तो काही बोलत पण नाही आणि मलाच बोलायला आवडत असतो. झालंच मात्र माझं त्याच्या उलट आहे. मी खूपच बोलक्या स्वभावाचा आहे आणि माझी सगळ्यांसोबत लवकर ओळख होते आणि मी सगळ्याला प्रेमाने बोलतो. माझा स्वभाव पण सगळ्याला आवडतो आणि पहिल्याच भेटीमध्ये सगळे नुसते मला राहुल राहुलच करतात. झालं असं मग आदल्या दिवशी आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. त्याचे असलेले कपडे आणि घरातले 1-2 व्यक्ती आमच्यासोबत येणार होते. पुढे त्याच्या घरातले त्याच्या बहिणी आणि काही मेहुण्या पण येणार होत्या. त्यावेळेस मात्र आम्ही खूपच आनंदित होतो. आज शेवटी लग्न झाल्यानंतर तो मला वेळ देऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. मात्र प्रत्येकाला ह्याच्यातून जायचंच होतं म्हणून मी पण खुश होतो. त्या दिवशी मी रोजच्यापेक्षा जरा चांगलाच नटलो होतो आणि चांगले कपडे घातल्यामुळे सगळेजणच मला पाहत होते आणि त्याच्यातच मी स्वतःला व्यवस्थित ठेवलं आहे. माझी शरीरसृष्टी पण वेगळी आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे माझ्यामध्ये कमालीचाच बदल दिसतो आणि सहज कोणी मला पाहून म्हणेल की पैलवानासारखं, अगदी जिम लावल्यासारखी तुझी बॉडी आहे. मात्र तसं माझं कधीच कोणाबरं असं कधी चालू नव्हतं. 1-2दा मी बाहेरूनच आनंद घेतला होता. शेवटी आम्ही 2-3 तासाचा प्रवास करून लग्नाच्या हॉलमध्ये आलो. सगळी तयारी झाली होती. त्यावेळेस मात्र सगळ्याच्या पुढे मीच होतो आणि झालं असं, संध्याकाळी हळदी होत्या आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. त्यावेळेस हळदीला थोडंसं त्याला कपडे घालण्यात मी मदत केली. त्यावेळेस तिथे एक तरुणी आली होती. तिचं नाव पूजा होतं. हे सगळे तिला पूजा पूजा म्हणत असताना मला
समजलं. मग मी पण तिला बोलू लागलो, तिला सांगू लागलो. त्यावेळेस ती माझ्याकडे पाहत होती आणि एवढं काही ती बोलत नव्हती. ती खूपच शांत स्वभावाची मला वाटली. त्यामुळे मी बोलणं टाळलं. तरी मला माझं मन राहत नव्हतं आणि मी बोलायचो. त्याच्यातच माझी आणि तिची ओळख झाली. "तुमचं नाव काय हो?" असं तिने मला विचारलं आणि मी म्हटलं, "माझं नाव राहुल आहे. तुमचं नाव पूजा आहे का?" त्यावेळेस ती हसली आणि म्हटली, "तुम्हाला कसं माहीत?" त्यावेळेस मी म्हटलं, "आल्यापासून तर पूजा पूजाच ऐकतोय. सगळे तुम्हालाच आवाज देत आहेत." त्यावेळेस ती म्हटली, "बरं, तुम्हाला काही लावायचं आहे का चेहऱ्याला?" मी म्हटलं, "नको नको, मी आहे असाच भारी दिसतो." त्यावेळेस ती म्हटली, "थांबा, मी काहीतरी लावते, त्यामुळे अजून चांगले दिसताल. नवरदेवापेक्षा सगळे तुमच्याकडेच पाहतील." मी म्हटलं, "असं का? मग लावा काहीतरी." त्यावेळेस मात्र तिने माझा मेकअप केला. मी पण पहिल्यांदाच असं काहीतरी केलं होतं. मला तशी असली काही आवड नव्हती. मात्र लग्नात थोडंफार एवढं चालतंच, असं ती मला म्हटली. दुसऱ्या दिवशी पण आम्ही चांगलंच एकमेकांना हसून खेळून बोलत होतो आणि ती सारखी आता मला राहुल राहुल करू लागली. तिला माझा स्वभाव खूपच आवडला. त्यावेळेस मी म्हटलं, की "तुम्ही कुठे राहता?" ती म्हटली, "मी तुमच्याच गावाची आहे की. तुम्ही मला कधी बघितलं नाही का? मी तुम्हाला रोज नियमितप्रमाणे पाहत असते. तुम्ही आमच्याच दुकानापुढून जात असता." मी म्हटलं, "हो का? मला नाही एवढं माहीत." ती दिसायला पण सुंदर आणि खूपच अशी नाजूक होती. मग माझी ती ओळख झाली. मी म्हटलं, "तुमचा नंबर भेटेल का? कधी मला गरज लागली तर मी नेहमी फोन करत जाईन." त्यावेळेस ती म्हटली, "बरं ठीक आहे." तिने मला त्यांचं दुकानाचं कार्ड दिलं. त्यावेळेस मात्र लग्न वगैरे झालं. 2-3 दिवस झाल्यानंतर मला तिची खूपच आठवण येऊ लागली. तिला पाहिल्यापासून माझं मनच शांत नव्हतं आणि कधी एकदा तिला बोलतो असंच झालं. नंतर म्हटलं ती कामात असेल आणि माझा फोन उचलायची सुद्धा नाही. त्यावेळेस म्हणून मी एकदा ट्राय करायचं म्हणून फोन लावला. त्यावेळेस तिने उचलला आणि कोण आहे विचारलं. मी तिला ओळख सांगितली. मग आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. त्यावेळेस मात्र ती म्हटली, "तुम्ही खूपच हसमुख आहात आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांचे मनोरंजन करता." त्यावेळेस मी म्हटलं, "हो का? तुम्ही पण छान आहात. तुमचा स्वभाव मला खूपच आवडला. तुम्ही जरी शांत स्वभावाचे असला तरी चांगला आहे." मग आम्ही बोलत बसायचो. त्यावेळेस मात्र मी म्हटलं, की "मला तुम्हाला भेटायचं आहे." त्यावेळेस ती म्हटली, "या ना दुकानात." मी म्हटलं, "नको नको, दुकानावर कोणी जर पाहिलं तर काय म्हणेल? तुम्ही चला माझ्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला दिवसभर. जाऊया कुठेतरी शांत ठिकाणी." त्यावेळेस ती म्हटली, "बरं ठीक आहे. कधी जायचं?" मी म्हटलं, "तुम्ही म्हणाल ते." आता सकाळचे 10 वाजले होत्या. मग काय मी म्हटलं, "येऊ का जाऊया आपण?" त्यावेळेस ती म्हटली, "थांबा, मी त्या चौकाच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला फोन करते, तिथे या." त्यावेळेस ती आली होती. मी तिला पाहतच बसलो. खूपच सुंदर दिसत होती आज. मी तिला घेऊन गेलो ना बाहेर फिरायला. त्यावेळेस माझ्या ओळखीचं एक हॉटेल होतं. तिथे मी घेऊन गेलो आणि मग काय जवळ मी घेतलं. म्हटलं त्या दिवशीच माझी खूप मन झालं होतं. मात्र मला तुम्हाला असं करायचं नव्हतं. तुमचं आधी मन पाहायचं होतं आणि मग मी चालू झालो ना त्या पूजासोबत मेकअपवाल्या आणि चांगलंच मी आता तिला लाल करू लागलो. माझी पद्धत थोडीशी वेगळी होती. मात्र तिला आवडू लागली आणि मी दिला बसून आणि झालो मी सुरू. माझी करण्याची पद्धत पाहून ती वेडीपिशी झाली. म्हटली, की "खरंच तू खूपच मला सुख दिलं आणि पहिल्यांदाच मला एवढं कोणी प्रेमाने आनंद दिला असेल." मी म्हटलं, "हो का? अजून काही नाही. इथून पुढे रोजच आपलं होत जाईल." असं म्हणून मी पुन्हा चालू झालो आणि तिला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन दिवसभर तिच्यासोबतच मी केलं आणि तिला सुख दिलं. तिथून पुढे जेव्हा जेव्हा माझं मन व्हायचं, कधी मी तिच्या दुकानावर जायचो, तर कधी तिला घेऊन बाहेर जायचो आणि चांगलंच काम काढायचो. तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या मित्रांनी सांगितलेली त्याची कथा? ते नक्की कळवा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक